थंडीतलं मजेदार जेवण. आज गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते कारण ते आई सोबत आज आपल्या आजीच्या घरी वेकेशनसाठी जात होते. चला गट्टू चिंकी, गाडीमध्ये बसा, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. तुमच्या ट्रेनची वेळ होतीये. आईला म्हणाव पटकन कुलूप लाव. ओके बाबा. सगळेजण आजीच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर गट्टू चिंकी, तुम्ही एक्साइटेड आहात ना? अहो बाबा, आम्ही तर खूप एक्साइटेड आहोत. आम्ही किती दिवसांनी आजीकडे चाललोय. खूप मजा येईल. पण बाबा, तुम्ही आला असतात तर अजून मजा आली असती. हो बाळांनो, ते तर आहेच. पण काय करू, माझ्या ऑफिसला सुट्टी नाहीये ना, म्हणून. पण तुम्ही आजी आणि आई सोबत खूप मजा करा. काय? ओके बाबा. बाबा सगळ्यांना स्टेशनला ड्रॉप करून निघून जातात. गट्टू चिंकी खूप दिवसानंतर ट्रेन मध्ये बसत होते, त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट खूप वेगळी होती. मुलांनो, आरामात बसा. आपण काहीच तासात आजीच्या घरी पोहोचू. आई, आजीने सांगितलं होतं की तिथे खूप थंडी पडलीये. तू आमचे स्वेटर्स घेतलेस ना? हो हो गट्टू, मी सगळं घेतलंय. संध्याकाळी गट्टू चिंकी आणि आई आजीच्या घरी पोहोचतात आणि त्यांचा मामा त्यांना स्टेशनला घ्यायला येतो. जय श्रीराम मामा. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? आणि माझी बहीण कशी आहे? एकदम मजेत दादा. तू कसा आहेस? आणि आई कशी आहे? मी मस्त आहे. आई तुझी आतुरतेनं वाट बघतेय घरी. चला लवकर घरी जाऊया. गट्टू चिंकी आपल्या मामा सोबत आजीच्या घरी पोहोचतात. आलात माझ्या मुलांनो. आजी. गट्टू चिंकी धावतच जातात आणि आजीला जाऊन बिलगतात. ओ हो हो हो, तुम्ही किती दिवसानंतर आलात दोघं. किती मोठे झालात बरं. आजी आजी, खूप भूक लागलीये. तू आमच्यासाठी काय बनवलंयस? अगं चिंकी, मी तुमच्यासाठी खूप पदार्थ बनवले आहेत. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला भरवणार गाजराचा हलवा. गाजराचा हलवा? ये. अरे मुलांनो, या मी तुम्हाला वाढते. आई, मला इथे थंडी वाजतीये. मला माझा स्वेटर दे ना. हो आई, मला सुद्धा. हो हो मुलांनो, इथे वातावरण खूप थंड आहे. हे घ्या, सगळ्यांसाठी गरमागरम गाजराचा हलवा. गाजर हलव्याचा गोड सुगंध सगळ्या खोलीमध्ये दरवळतो. वाव, हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. दे दे आजी. हे घे गट्टू, हे घे. सगळे टेस्टी टेस्टी गाजराचा हलवा एन्जॉय करतात. वाव, हा किती टेस्टी आहे आजी. मी तर 2 वाट्या खाणार आहे आजी. नक्कीच मुलांनो, जेवढं हवं तेवढं खा. तुम्ही तुमच्या आजीकडे इतक्या दिवसांनी आला आहात. मी तुम्हाला खूप पदार्थ करून खायला घालणार आहे. हो वाव, अजून कुठले पदार्थ बनवणार आहे आजी? मुलांनो, थंडीमध्ये इथे खूप वेगवेगळे पदार्थ बनतात. जसं की मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी, सरसों का साग आणि बाजरीची भाकरी, डाळीची कचोरी सुद्धा. अगं बस आजी, अजून नको सांगू, नाहीतर तुला हे सगळं आत्ता बनवावं लागेल. काळजी करू नकोस गट्टू, मी आजी सोबत तुमच्यासाठी हे सगळे पदार्थ करेन. तुम्ही दोघं तुमची सुट्टी खूप एन्जॉय करा, खास थंडीतल्या पदार्थांसोबत. गट्टू चिंकी आईचं बोलणं ऐकून खूप खुश होतात आणि सगळे डिनर करून झोपी जातात. मी तर आज आजी जवळच झोपणार आहे. हो, मी पण. आजी, तू आम्हाला गोष्ट सांगणार ना? हो हो मुलांनो, का नाही, या बरं. गट्टू चिंकी आजीकडून गोष्टी ऐकत ऐकत झोपी जातात. सकाळी सकाळी गट्टूचे डोळे उघडतात तेव्हा गट्टूला खूप छान वास येतो. उठ ग चिंकी, बघ किती मस्त वास येतोय. बहुतेक नाश्त्याला खूप मस्त बनलंय काहीतरी. अरे झोपू दे ना गट्टू. ठीक आहे चिंकी, मग झोप तू. मी चाललो मस्त नाश्ता करायला. नाश्त्याबद्दल ऐकून दोघेही जागे होतात आणि धावतच किचनकडे पळतात.
आई आणि आजी मिळून नाश्ता बनवत असतात. वाव, काय मस्त वास आहे. काय बनवलंय आजी? मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी. अरे वा, हे तर खूप टेस्टी दिसतंय. मग जा लवकर ब्रश करून या आणि मग मस्त एन्जॉय करा तुमचा नाश्ता. दोघे धावतच जातात आणि ब्रश करू लागतात. या मुलांनो, नाश्ता टेबलवर ठेवलाय. वाव आजी, मस्त चव आहे ग पराठ्याची. खरंच मज्जाच आली. आणि पराठ्यांसोबतच चटणी कमाल आहे. नीट खा मुलांनो, पोटभर तसंच मन भरून खा. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीचा मामा येतो. ओहो, तर नाश्ता चालू आहे. फक्त नाश्ता नाही तर खूप चविष्ट नाश्ता होतोय मामा. ये तूही बस. नाही नाही नाही, तुम्ही दोघं खा, माझं झालंय. आणि हे पहा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणलीये. गट्टू चिंकी उत्साहानं मान उंचावून मामाची बॅग पाहू लागतात. हो, अच्छा, काय सांगा ना. हे आहे मलाई मक्खन. मलाई मक्खन हे काय असतं? अरे गट्टू चिंकी, ही इथली खूप फेमस डिश आहे जी फक्त थंडीमध्येच असते. हा, हे घ्या, ट्राय करून पहा. अरे वा, ही तर खूप टेस्टी आहे. हे तर तोंडात ठेवताच विरघळलं. किती गोड आहे. पाहिलं, आवडलं की नाही? हो मामा, खूप आवडलं. असाच गट्टू चिंकी टेस्टी नाश्ता करून नंतर मामासोबत खूप गप्पा मारतात आणि त्यांच्यासोबत खेळतातही. चला मुलांनो, या जेवणाची वेळ झालीये. वाव, मी तर खूप एक्सायटेड आहे यासाठी की जेवायला कोणता पदार्थ असणार आहे. हो गट्टू, मी सुद्धा. मुलांनो, मी तुमच्यासाठी बाजरीची भाकरी आणि सरसों का साग बनवलंय. गट्टू चिंकी जेवण टेस्ट करतात आणि त्यांना हेही खूप पसंत पडतं. खूप मस्त आहे आजी. माहितीये मुलांनो, हे जेवण फक्त टेस्टीच नाही तर शरीरासाठीही उपयुक्त आहे. अच्छा, ते कसं मामा? मुलांनो, या सरसोच्या सागामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे आपल्याला सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवतं आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतं. आणि बाजरीच्या भाकरीत खूप सारं प्रोटीन असतं. वाव, ह्या जेवणाचे किती फायदे आहेत. आणि त्यासोबत टेस्टी सुद्धा आहे, हो ना? हो गट्टू. वाव, ह्या तर खूप मस्त सुट्ट्या आहेत. हो, खरंच थंडीच्या दिवसातले इतके सगळे पदार्थ खाऊन आमची सुट्टी तर एकदम हॅपी झालीये. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या उरलेल्या सुट्ट्याही आनंदाने घालवतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.